सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्यरचना आपण बघितली. सब्जेक्ट, मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. एस प्लस V1 प्लस ओ. एस म्हणजे सब्जेक्ट, व्ही म्हणजे वर्ब, वन म्हणजे फर्स्ट फॉर्म, ओ म्हणजे ऑब्जेक्ट. उदाहरण, आय गो टू कॉलेज, मी कॉलेजला जातो. वी गो टू कॉलेज, आम्ही कॉलेजला जातो. यू गो टू कॉलेज, तू कॉलेजला जातो किंवा तुम्ही कॉलेजला जातात. दे गो टू कॉलेज, ते सर्व कॉलेजला जातात. ही गोज टू कॉलेज, तो कॉलेजला जातो. शी गोज टू कॉलेज, ती कॉलेजला जाते. इट गोज टू कॉलेज, ते कॉलेजला जाते. राम गोज टू कॉलेज, राम कॉलेजला जातो. राम अँड सीता गो टू कॉलेज, राम आणि सीता कॉलेजला जातात. आता या ठिकाणी दोन कर्ते असल्यामुळे या ठिकाणी क्रियापदाला यस लागणार नाही. आय रीड, मी वाचतो. वी रीड, आम्ही वाचतो. यू रीड, तू वाचतो किंवा तुम्ही वाचतात. दे रीड, ते सर्व वाचतात. ही रीड्स, तो वाचतो. शी रीड्स, ती वाचते. इट रीड्स, ते वाचते. राम रीड्स, राम वाचतो. राम अँड सीता रीड, राम आणि सीता वाचतात. वाक्यात जर कर्ता एकवचनी आहे आणि वर्बचा शेवट जर CH, SH, S, X, Z किंवा ओने होत आहे तर त्या ठिकाणी आपण वाक्य कसे लिहिणार? समजा जर क्रियापदाचा शेवट CH ने होत आहे, जसं कॅच, तर आपण लिहिणार वी कॅच, यू कॅच, दे कॅच, आय कॅच. कर्ता एकवचनी असल्यास ही कॅचेस, शी कॅचेस, इट कॅचेस, राम कॅचेस, राम अँड कुश. या ठिकाणी दोन कर्ते आल्यामुळे बहुवचन झालं, म्हणून कॅच या क्रियापदाला यस लागणार नाही. वाक्य आहे, ही कॅचेस अ बॉल, तो चेंडू झेलतो. जर क्रियापदाच्या शेवटी SH असेल तर आपण लिहिणार आय फिनिश, यू फिनिश, वी फिनिश, दे फिनिश. आणि एकापेक्षा जास्त कर्ते जर असतील, राम अँड कुश फिनिश. कर्ता एकवचनी असल्यास राम फिनिशेस, शी फिनिशेस, इट फिनिशेस, राम फिनिशेस. वाक्य आपण असं लिहिणार, राम फिनिशेस हीज वर्क अर्ली, राम त्याचे काम वेळेच्या आधीच पूर्ण करतो. कर्त्याच्या शेवटी जर क्रियापदाच्या शेवटी जर एस असेल, जसं मिस हा क्रियापद, आय मिस, यू मिस, वी मिस, दे मिस. कर्ता एकवचनी असल्यास ही मिसेस, शी मिसेस, इट मिसेस, राम मिसेस. वाक्य घेऊ आपण, राम मिसेस हिज फॅमिली, राम त्याच्या परिवारास आठवतो किंवा राम त्याच्या परिवाराची आठवण काढतो. जर क्रियापदाच्या शेवटी एक्स असेल, जसा मिक्स, आय मिक्स, यू मिक्स, वी मिक्स, दे मिक्स. एकवचनी कर्ता असल्यास ही मिक्सेस, शी मिक्सेस, इट मिक्सेस, राम मिक्सेस. वाक्य घेणार आपण, राम मिक्सेस मिल्क विथ वॉटर, राम दूध व पाणी मिसळवतो. जर क्रियापदाच्या शेवटी Z असेल तर वाक्य असं येईल, कर्ता एकवचनी, जसा बी, मधमाशी, अ बी बझेस अराउंड द फ्लावर, मधमाशी फुलांभोवती गुणगुणते. क्रियापदाच्या शेवटी जर ओ असेल, वाक्य येईल, सीता गोज टू स्कूल,
सीता शाळेत जाते. आता क्रियापदाच्या शेवटी वाय असल्यास, जसं आपण घेतला क्रियापद बाय, विकत घेणे, आय बाय, वी बाय, यू बाय, दे बाय, राम अँड सीता बाय. करता एकवचनी असल्यास ही बाईज, शी बाईज, इट बाईज, राम बाईज. वाक्य घेणार आपण, राम बाईज न्यूजपेपर डेली. राम रोज वर्तमानपत्र विकत घेतो. वायने संपणारा दुसरा क्रियापद जसा स्टडी, अभ्यास करणे. आय स्टडी, वी स्टडी, यू स्टडी, दे स्टडी, राम अँड कुश स्टडी. एकवचनी करता असल्यास ही स्टडीज. या ठिकाणी IES लागलेला आहे वायच्या ठिकाणी. शी स्टडीज, इट स्टडीज, राम स्टडीज. वाक्य घेणार आपण, राम स्टडीज इंग्लिश. राम इंग्रजीचा अभ्यास करतो. आता या ठिकाणी जर आपण बघितलं की आपण वरती बाय क्रियापद घेतला, नंतर स्टडी. या ठिकाणी आपण फक्त एस लावला एकवचनी करता असल्यामुळे. पण स्टडी या क्रियापदाच्या वेळेस आपण एकवचनी करता जर असेल तर त्या ठिकाणी वाय काढून त्याच्या ठिकाणी लावला आपण IES. असं का केलं? कारण की जर क्रियापदाच्या शेवटी वाय आहे आणि वायच्या आधी जर वॉवेल येतो म्हणजे AEIOU, तर आपण त्या क्रियापदाला वाय नंतर फक्त एस लावतो. म्हणजे बाय हा क्रियापद आहे व त्याच्या आधी आलेला आहे एक वॉवेल, AEIOU पैकी यू आलाय, म्हणून आपण क्रियापदाला फक्त एस लावणार. ही बाईज न्यूजपेपर डेली. तो रोज वर्तमानपत्र विकत घेतो. पण जर ज्या क्रियापदाचा शेवट वायने होत आहे आणि वायच्या आधी जर कॉन्सोनंट असेल म्हणजे AEIO सोडून बाकीचे अल्फाबेट, तर आपण त्या ठिकाणी लावणार वाय काढून वायच्या ठिकाणी लावणार IES. जसे आपण घेतला क्रियापद स्टडी, तर स्टडीमध्ये आपण वाय काढून त्याच्या ठिकाणी लावला IES. ही स्टडीज हार्ड ड्युरिंग एक्झामिनेशन. तो परीक्षेच्या काळात फार चांगला अभ्यास करतो किंवा फार अभ्यास करतो.